तर आज आईकडे जायचं होतं. सकाळचं सगळं कामं आवरून घेतली आणि मग जायला उशीरच झाला. संध्याकाळ झाली बघा, 6-6:30 वाजले. आणि अंधार पडायला एकदम सुरुवात झाली. वातावरण खूप छान झाले, पण उशीर झाल्यामुळं आई टेन्शन घेते. आई म्हणते मुलांना घेऊन येता गाडीवरून, लवकर येत जा म्हणून. पण घरातला आवरेपर्यंतच उशीर झाला आणि निघता निघता हे टाईम झालं बघा. आता मला माहीत होतं ती वाट बघत बसली असणार म्हणून, तर वाटच बघत बसले होते. आम्ही गेले तर वाट बघत बसले होते. आम्ही गेल्यानंतर तिला बरं वाटलं, कारण उशिरा आलं की तिला टेन्शन आल्यासारखं होतं. मग म्हटली मी काय केलं नाही. तिची गडबड चालू झाली. चूल पेटवून स्वयंपाक बनवायची. तोपर्यंत भक्तीचा मामा गावात दूध घालायला गेलेला, तो आला. कारण आमच्या इथं दुकान नाही, आमच्या इथून गाव थोडं लांब आहे. तिथं दुकान, डेअरी वगैरे सगळं तिकडंच आहे. इथं एवढं दुकान पण नाही, दूध डेअरी वगैरे असं काही सुद्धा नाही इथं. मग त्याने येताना अंडे आणलेले. काय म्हणली अंड्याची आमटी बनव म्हणून. इथं मग आई एकटी असल्यामुळे मला कायमच आल्यानंतर थोडीशी तिला मदत केल्याशिवाय होत नाही, कारण ती एकटी तरी किती करणार. मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे. आंबोळ्या करूया म्हटली. मामीला जायचं आहे बघायला, तर आता लहान मुलाला बिस्किट वगैरे नेतो, मामीला काय न्यायचं बघाय म्हणून आंबोळ्याच केल्या. आमच्याकडे याला आंबोळ्याच म्हणते, तांदळाचं पीठ भिजत घालून, म्हणजे लगेच भिजवायचं आणि लगेच करायचं. तर त्या तव्याला काही तेल व्यवस्थित लागतच नव्हतं. तर तिनं तिची पहिला असं ती बनवायची. कधी आंबोळ्या करताना ती काय बनवत होती ते तिनं मला बनवून दिलं होतं. नारळाचं केसर आहे बघा, आणि त्याला असं बांधलं आहे तिनं धाग्यानं, आणि त्यांनी म्हटली तेल लावायचं बघ छान येते का नाही. तर मी म्हणली नको कशाला. तर म्हणली बघ तरी तू करून बघ म्हटली, जरासुद्धा मोडणार नाहीत म्हणजे. तर खरंच तिचा उपाय खूप कामी आला. खूप छान यायला लागल्यात बघा आंबोळ्या. एकदम जाळी तर लय मस्त झालेली अशी, आणि छान झाल्या होत्या. मग पटापटा करून घेतल्या सगळ्या. एकदम मस्त झालेल्या सगळ्या बघा, छानपैकी झाल्या. मग थोड्याशा अजून राहिलेल्या बाकी करायच्या. तर ती म्हणली दे मी करते म्हणून. तर म्हणलं कर तू कर. तोपर्यंत मग ती मला म्हणली बटाट्याची भाजी बनवा. आता चटणी बनवून तर नेऊ शकत नाही खोबऱ्याची, म्हणून बटाट्याची भाजीच बनवायची होती. आणि मग आधीकर चहा पिऊन घेतला आम्ही चहाबरोबर पण तेच खाल्ल्या. आंबोळ्या खूप छान लागतात. त्या काही काहींना नाहीत आवडत, पण आमच्या सगळ्यांना आवडतात. सगळ्यांनीच आम्ही चहाबरोबर आंबोळ्या खाल्ल्या. आणि मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली. बटाट्याची भाजी आणि आंबोळ्या घेऊन जायचं म्हटलं पाहुण्यांना बघायला, कारण आजारी असल्यावर काही खाऊच वाटत नाही. म्हणून तर आई म्हणली हे बनव म्हणून. आणि माझ्या आईला पण आवडतो हा पदार्थ, आणि तिला काही कोणी एवढं बनवून द्यायला नसतं, ती एकटीच असल्यामुळं मग बनवते म्हटलं. मग भाजी झाल्यानंतर म्हटलं मी माझी तयारी करून घेते. तोपर्यंत पार्थ आला, त्याला पाहिजे होतं जेवायला, कारण त्याने नव्हता काही नाश्ता केला. आंबोळ्या होत आहेत म्हणून बसला होता. तर म्हणलं खाऊन बघ कसं झालं सांगतो. तर म्हणला खूप छान झाले. त्याच्याबरोबर माझ्या भावाचा मुलगासुद्धा होता जेवाय बसलेला. आणि मग आमचा चिक्कू बघा आईच्या इथला कसा पळाला लगेच तिथूनच.